नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पोह्यामध्ये बेसन घालून अतिशय पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी पोहे घ्यायचे आहेत. पोहे आपण स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घेऊयात. रोज रोज पोहे खाऊन कंटाळा येतो, अशा वेळेस पोह्यापासूनच हा झटपट आणि पौष्टिक असा पदार्थ बनवायचा. पोहे स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. आता यामधलं पाणी आपण काढून टाकूया. पोह्यामध्ये आपल्याला थोडंसं 1-2 चमचे पाणी ठेवायचं आहे, जेणेकरून पोहे अगदी मऊसूद असे भिजतील. आता यावरती झाकण ठेवूया. 10 मिनिटाकरता भिजण्यासाठी साईडला ठेवू. तोपर्यंत इथे आपण हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण करून घेऊया. इथे मी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटवाल्या मिरच्या घेऊ शकता. इथे पहा, पोहे अगदी व्यवस्थित मऊसूद असे भिजलेले आहेत. पोहे आपण हलक्या हाताने असे कुस्करून घेऊया. छान असे पोहे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. सर्व पोहे आपल्याला व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायचे. पहा, अशा पद्धतीने आपण पोहे मिक्स करून घेतलेले आहेत, मॅश केलेले आहेत. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धी वाटी बेसन पीठ, सोबतच अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि हिरव्या मिरचीचं वाटण केलं होतं ते वाटण यामध्ये घालूया. बारीक चिरलेला कांदा, त्याचसोबत थोडीशी हळद घालायची आहे. 1 छोटा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घालायचं, थोडेसे जिरे घालायचे आहेत. आता 1 छोटा चमचा ओवा हातावरती घेऊन व्यवस्थित असा चोळून यामध्ये घालायचा आहे. यामुळे आपल्या पदार्थाला चव खूप छान येते. ओव्याचा खूप छान असा फ्लेवर येतो. आता 1 मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे, थोडंसं हिंग घालायचं आहे, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया. हाताने आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आजची रेसिपी अतिशय झटपट अशी होणारी आहे. कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी 15-20 मिनिटामध्ये आपला हा पदार्थ तयार होतो. महत्त्वाचं म्हणजे पौष्टिक आहे आणि पोटभरीचा सुद्धा आहे. पहा, सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी न घालता आपल्याला मिक्स करायचं आहे. आता पीठ जरासं असं कोरडं वाटत असेल तर यामध्ये 1-2 चमचे पाणी घालायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पीठ कोरडं वाटत होतं, त्यामुळे मी 1-2 चमचे पाणी घालून व्यवस्थित त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. पहा, इथे आपलं पीठ आहे ते अशा स्वरूपाचं तयार झालेलं आहे. बघा, पिठाची कन्सिस्टन्सी अशी आहे. यामध्ये आपण जास्त पाण्याचा वापरही केले नाही. पोह्यामध्ये जो ओलावा होता त्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेतलं. फक्त 1-2 चमचे वरून पाणी घातलं. आता पहा, इथे आपल्याला एक बटर पेपर घ्यायचा आहे. याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं किंवा तेल लावून घ्या. तयार केलेलं पीठ थोडंसं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने गोळा ठेवायचा. हाताला थोडंसं पाणी लावून याला व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे. इथे आज आपण पोह्यापासून अतिशय झटपट असे होणारे खुसखुशीत आणि खमंग थालीपीठ बनवत आहोत. एकसारखं असं आपल्याला हे थालीपीठ असं थापून घ्यायचं आहे. जास्त जाडही ठेवायचं नाही. थोडंसं पातळसर अशा स्वरूपाचं हे थालीपीठ आपण पसरवून घेऊया. हे थालीपीठ अतिशय झटपट होतात. तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा सकाळच्या संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी, नाश्त्यासाठी हे थालीपीठ अगदी आयत्या वेळेत झटपट बनवून खाऊ शकता. 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होतात. बनवायलाही सोपं आहे आणि खायला चविष्ट आहे. पहा, आपण थालीपीठ इथं थापून घेतलं. आता याला अशा पद्धतीने होल पाडून घेऊया. आता लगेचच हे थालीपीठ भाजून घेऊया. गॅसवरती तवा ठेवलेला आहे. याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. इथे तुम्ही तुपाचा वापर केला तरीसुद्धा चालेल. आता तयार केलेलं थालीपीठ आपण तव्यावरती घालूया आणि अलगदाचा हा पेपर काढून घ्यायचा आहे. आता मध्यम गॅसवरती आपण हे थालीपीठ खमंग असे भाजून घेऊया. तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर सुती रुमालावरती तुम्ही हे थालीपीठ थापून घेऊ शकता. आता याला जे आपण होल पाडले होते यामध्ये असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं. यामुळे आपलं थालीपीठ आणखीनच छान खमंग आणि खुसखुशीत असं भाजलं जातं. गॅस मात्र आपल्याला मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे, जेणेकरून थालीपीठ खमंग खुसखुशीत असे भाजले जाईल. 1-2 ते 3 मिनिटानंतर वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं. एका बाजूने थालीपीठ व्यवस्थित भाजलं गेलं की याला पलटी करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊया. पहा, इथे थालीपीठ आपण दोन्ही बाजूनी खमंग खुसखुशीत असं भाजून घेतलेलं आहे.
हे थालीपीठ दिसायलाही सुंदर दिसतंय, तितकंच चवीला खूपच अप्रतिम झालेलं आहे. दोन्ही बाजूने आपण अलटीपलटी करून हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या पौष्टिक आणि युनिक अशा रेसिपीज कुठेपर्यंत पोहोचतात. सोबतच तुम्ही जर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन अशा व्हिडिओचे अपडेट सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. पहा, याच पद्धतीने आपण उरलेले सर्व थालीपीठ तयार करून घेऊया. थालीपीठ आपल्याला अशा पद्धतीने थापून घ्यायचे. पहा, अजिबात जाडसर ठेवायचं नाही, थोडंसं पातळ ठेवायचं, ज्यामुळे थालीपीठ पटकन भाजले जातात आणि चवीला सुद्धा खूपच खमंग लागतात. आणि भाजताना मात्र गॅस आपल्याला मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे. हाय फ्लेमवर जर तुम्ही भाजलं तर थालीपीठला रंग येईल, पण ते आतमधून कच्चे राहील, खमंग आणि खुसखुशीत लागणार नाही. त्यामुळे गॅस मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे. लहान मुलांना टिफिनसाठी किंवा मग प्रवासासाठी सुद्धा तुम्ही हे थालीपीठ बनवून घेऊ शकता. अगदी 2 दिवस आरामात टिकतात, अजिबातच खराब होत नाहीत. अगदी घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये आपलं हे थालीपीठ तयार होतं. चवीलाही तितकंच चविष्ट लागतं. तुम्ही एकदा जर बनवलं ना तर खात्री आहे मला की तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा नक्की बनवून खाल. इतकं चविष्ट आहे, पौष्टिक आहे, महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी तेलामध्ये तयार होतं. इथे आपण दुसरं थालीपीठसुद्धा व्यवस्थित असे भाजून घेऊयात. एका बाजूने छान भाजलं गेलं की याला पलटी करायचं. याच्या होलमध्ये असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं, म्हणजे खमंग खुसखुशीत असं थालीपीठ भाजलं जातं. दोन्ही बाजूनी अलटीपलटी करून हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप सारे युनिक घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यांमध्ये तयार होणाऱ्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या रेसिपीज जरूर आवडतील. पहा, इथे आपण हे दुसरं थालीपीठसुद्धा छान खमंग खुसखुशीत असं भाजून घेतलेलं आहे. पहा, थालीपीठाला रंग मस्त आलेला आहे. हे थालीपीठ दिसायलाही अतिशय सुंदर दिसतंय. मस्त असे खमंग पोह्याचे थालीपीठ तुम्ही दहीसोबत, लोणच्यासोबत सर्व करू शकता किंवा थालीपीठ नुसतं असंच खाल्लं ना तरी गरमागरम खायचं. पहा, चवीला खूपच चविष्ट लागतं. आपण घेतलेल्या साहित्यामध्ये अशा मध्यम आकाराचे 4 थालीपीठ तयार होतात. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर साहित्याचं प्रमाण तुम्ही वाढवून घेऊ शकता. ही रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल ना तर एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनही प्रेस करा. चला मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा. आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून अगदी शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. चला तर मग, बाय बाय.